सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर या महापुरुषांना अभिवादन करतो. सन्माननीय बाळासाहेबांना अभिवादन. आपल्या सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांना जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे ते सन्माननीय साहेब, आमचे सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे नेते मधु चव्हाण साहेब, व्यासपीठावरील माझे सगळेच भाजप, शिवसेना, RPI, अजितदादा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, माता भगिनी बांधवांनो, पत्रकार बांधवांनो, खरं मला साहेब आपल्याशी बोलणार आहेत. त्या ठिकाणी वहिनी पण आलेल्या आहेत, सौभाग्यवती राज ठाकरे, त्या पण या ठिकाणी आलेल्या आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. खरं आता मी एक 2, 4, 5 मिनिटं गप्पा मारेन, बाकी नंतर साहेब तुमच्याशी बोलतील. कारण मी आपण बरेच दिवस बोलतोय आणि ऊन प्रचंड आहे, तरी पण आपण सगळेजण एवढ्या उन्हात आणत या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपल्या मनापासून ऋणी आहे. मी मनापासून साहेबांचा आभारी आहे. साहेबांनी सगळ्यात पहिली महाराष्ट्रातली माझी उमेदवारी जाहीर केली. मी साहेबांचं मनापासून आभारी आहे. त्याच्यानंतर मी आभार मानतो सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, आशिषजी शेलार, त्यानंतर सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, श्रीकांतजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यांचे सगळे सहकारी, यांच्याही मनापासून आभारी आहे. सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच कार्यकर्ते आणि महायुतीमध्ये असणारे सगळ्यात पक्षाचे, रिपब्लिकन पक्षाचे आमच्या आठवले साहेबांचा मी आभार मानतो. या सगळ्याच कार्यकर्त्यांचंही मनापासून आभारी आहे की आपण ह्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ताकदीने आमच्या सोबत आहात आणि पूर्णपणे प्रचाराची धुरा सांभाळत आहात. सोबतच मी आभार जनतेचे मानेन की त्यांनी सुद्धा प्रचंड प्रतिसाद या मतदारसंघामध्ये साहेब दिला आहे. दिवाळीमध्ये माझा जवळजवळ 70% विभाग पूर्ण झाला होता घरोघरी जाऊन, आणि 30% उभा राहिला असतानाच माझं ऐन दिवाळीमध्ये 2 तारखेला पाय फ्रॅक्चर अभ्युदयनगरला प्रचार करताना झाला, आणि त्याच्यामुळे माझं घरोघरी जायचं राहून गेलं. याही परिसरामध्ये मला घरोघरी जायचं होतं. मेघवाडी परिसर, लालबाग, परळ ह्या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी जायचं राहिलं. मी त्यांची क्षमा मागतो. आंबेडकर नगरमध्ये राहिलं, माझ्या RMMS मध्ये राहिलं, बऱ्याचशा ठिकाणी राहिलं जायचं, त्याबद्दल त्यांची मी माफी मागतो. परंतु मला आठवते 2 तारखेला माझा अपघात हा झाल्यानंतर साहेबांचा आणि वहिनींचा मला फोन आला होता, आणि 3 तारखेला साहेब अचानक रात्री 8, 8:30च्या दरम्यान घरी आले. तर बेडवर मी बसलो होतो. म्हणजे हे ठाकरे जे आहेत ना, त्यांना विनोद कसे सुचतात ते तुम्हाला मला सांगायचंय. ते मला म्हणाले, अरे बाळा, आत्तापर्यंत मी बाळाचे पाय पाळण्यात पाहिले होते, पण हे तुझे पलंगावर मी पहिलीच वेळ बघतोय. ठाकरे त्याला काहीच करू शकत नाही. आलं का लक्षात साहेब? माफ करा, तर तू बोलला ते तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामुळे या प्रचाराची नंतर माझी मुलगी सृष्टी आणि लीलानी या प्रचारामध्ये भाग घेतला. मी माझ्या मिसेसचं आणि माझ्या लेकीचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत ह्या प्रचाराची धुरा सांभाळली. याच मतदारसंघाने मला 2009 ते 2014 मध्ये आमदार केलं होतं, आणि या मतदारसंघामध्ये मी प्रामाणिकपणे खूप काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एवढं कामं केलं की अजून माझ्या नावाच्या पाट्या यांना पुसता नाकात दम निघालाय. त्याच वेळेला मी या मतदारसंघात सन्मान्य साहेबांना आणून खूप मोठ्या प्रोजेक्टचं श्रीफळ वाढवला होता. त्यात नरे पार्कमध्ये एखादं स्विमिंग पूल व्हावं, तरुणांना रोजगार मिळावं, महिलांना रोजगार मिळावं, ज्येष्ठ नागरिकांना मिळावा, शिवाय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, एक उत्तम दर्जाचं स्विमिंग पूल, त्यानंतर आपल्या ह्याला शिवडी कोर्ट
एलिफंटा या ठिकाणी रोपवे व्हावा, तिकडे फ्लेमिंगो पक्षी येतात म्हणून बेट बनवावं, तिथं बोटिंग क्लब करावं, सोबतच तिकडे एक चौपाटी उभी करावी. त्यानंतर 11 नंबर इमारतीकडे मी एक डायलिसिस सेंटर 5 माळ्याचं उभं करणार होतो. महापालिकेकडून मी परमिशन घेतली होती. कुंटे साहेब त्यावेळेला आमचे कमिशनर होते, त्यांनी परमिशन दिली होती. आपल्या मतदारसंघात लोकांना हॉल चांगले असावेत, लग्नासाठी हॉल वगैरे, कारण फार हॉलचे पैसे लागतात म्हणून हॉल घेतले होते मी. या सगळ्या गोष्टींना पैसे मंजूर करून आणले आणि साहेबांच्या हस्ते श्रीफळ वाढवले होते मी. पण दुर्दैव शिवसेनेच्या लोकांनी त्याला विरोध केला. तो विरोध मला नव्हता, तो विरोध लोकांच्या चांगल्या कामांना होता. काय पण झालं दुर्दैवाने, नाही झालं ते कामं, होऊन गेले. मला अजित पवार साहेबांनी पैसे दिले होते, नंतर जयंत पाटलांनी पैसे दिले. तेवढंच कशाला, त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस आणि भारत शिवसेनेचं सरकार आलं होतं, भाजप शिवसेनेचं सरकार. त्या सरकारमध्ये 9 कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे होते. त्यावेळेला सुधीर मुनगंटीवार फायनान्स मिनिस्टर होते, मी त्यांच्याकडनं परत आणले. आपले स्थानिक आमदार सन्माननीय अजित चौधरी साहेबांनी त्यालाही विरोध केला. मला खूप दुःख झालं. म्हटलं अरे लोकांच्या कामांसाठी आपण अशा कामानं विरोध करता, बरोबर नाही असं. पण ठीक आहे, झालं, आता ती वेळ टळून गेली. पण ही कामं राहून गेली. ज्या कामाचा शुभारंभ राजसाहेबांच्या हस्ते श्रीफळ वाढवला त्याचं मला आजही दुःख आहे. आणि म्हणून मी तुमच्याकडे आता ब्लूप्रिंट पाठवले. माझ्या आयुष्यातली 9वी नवीन निवडणूक आहे, 9वी. पण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी ब्लूप्रिंट बनवली नव्हती. पक्षाची ब्लूप्रिंट हीच आमची ब्लूप्रिंट असायची. पण यावेळेला मी मुद्दाम ब्लूप्रिंट एवढ्यासाठी तुमच्या घरी घरी पाठवले, कटिबद्ध या नावाने, कमिटेड या नावाने, की निदान भविष्यात तरी हे लोक कशाला विरोध करणार नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला पाठवल्या. तुमच्या सूचना असतील तर द्या. याच म्हणतात, मी माझगावला आमदार होतो त्यावेळेला मला 16-18 शाळा होत्या. त्या शाळेमध्ये मी लोकांचे ॲडमिशन फुकटच करायचो. 5-5, 10-10, 20-20 लाख मी असंच करायचो ॲडमिशन, का खूप शाळा होत्या. पण या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर ज्यावेळेला इकडची लोक येऊन मला भेटायला आली की नांदगावकर साहेब आम्हाला जर ॲडमिशन फातिमाला घ्यायचं आहे, सेंट पॉलला घ्यायचं आहे, आंध्राला घ्यायचं आहे, ग्लोरियाला घ्यायचं आहे, क्राईस्ट चर्चला घ्यायचं आहे, ॲग्नेसला घ्यायचं आहे, तर आम्हाला मुंबई क्रमांक पाहायला जातो. म्हटलं चिंता करू नका, मी बघतो काय ते. आणि मग नॅशनल एज्युकेशन स्कूल म्हणून एक मुलुंडला आहे, त्यांचे 50-60 शाळा आहेत आणि 50-60 कॉलेज आहेत. सुब्रमण्यम नावाचा एक माणूस आहे, मित्र आहे माझा, त्याचे कॉलेज आहेत, त्याचे विद्यार्थी नासाला जातात. मी त्यांना विनंती केली की माझ्या इकडे एखादी सामान्य मुलांसाठी जर शाळा दिली तर बरी होईल. तो बोला मला जागा द्या नांदगावकर साहेब, मी तुमच्यासाठी शाळा देईन. मी कुंटे साहेबांना भेटलो आणि भोईवाड्याची एक शाळा पाहिली आणि ती शाळा त्या ठिकाणी आज इंग्लिश मिडियमची शाळा त्या भोईवाड्याला चालू आहे. आणि आता तिथे सुद्धा प्रचंड गर्दी असते, प्रचंड गर्दी. एवढी शाळा ती चालल्या, तिथं फी नाही द्यायची, म्युन्सिपाल्टी त्याला फी देते. त्याच्यासोबतच आता आहे आपल्या जुन्या चाळी वगैरे वगैरे सगळं झोपडपट्ट्या आहेत, जुन्या चाळ्या आहेत, NTCच्या मिल आहेत. त्याच्यासोबतच आता हायराईज प्रचंड यायला लागल्यात. मग आता हायराईजवाल्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पण एखादी शाळा पाहिजेत. म्हणून मी इथं अजित आगरकर अशोक टावरमध्ये राहायचे, क्रिकेटपटू तुम्ही ओळखता, त्या अजित आगरकरांची मिसेस फातिमा भाभी, त्या फातिमा भाभीला मी भेटलो. म्हटलं फातिमा भाभी आपकी जो स्कूल है अच्छी वाली, वो मुझे मेरे एरिया में चाहिए, आपके ट्रस्टी को पूछो. तिला मैं ट्रस्टी को पूछ के बताता हूँ. आणि नंतर ट्रस्टीना तिने विचारलं आणि त्याच्यानंतर ही JBCL तुमच्या बाजूला जी शाळा आहे ना, ती शाळा सुद्धा बाळा नांदगावकरांनी आणली. अरे माझं काही नसताना मी केलं. तुमच्याकडे तर महापालिकेत तुमची सत्ता, केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता. आधे लोकांना निवडणुकीच्या तोंडावर हंडे मोर्चे काढावे लागतात. हे दुर्दैव आहे. 35-35 वर्षे महापालिकेत राहून हे दुर्दैव आहे आपलं. राज्यामध्ये मुख्यमंत्री तुमचे होते, का नाही एखादे अशा प्रकारचे मोठे प्रकल्प आणलेत? अरविंद सावंत इथे मंत्री महोदय होते, मोदी साहेबांच्या नावाने 2 वेळा, बाळासाहेबांच्या नावाने 2 वेळा आले होते. आता तर ते कोणाच्या नावाने आता तुम्हाला कल्पना आहे, ते मी काय त्या विषयात जात नाही, मला नाही तो राजकारण करायचं नाही. मंत्री असताना एवढी सत्ता असताना तुम्ही एक मला लालबाग, परळ, शिवडी, माझगाव ह्या परिसरामध्ये एक साऊथ मुंबईत सोडा, ज्या ठिकाणी शिवसेना लहानाची मोठी झाली, शस्त्रगार म्हणून शिवसेना बोलतो, तिथल्या मुलाबाळांसाठी, महिलांसाठी, सगळ्यांसाठी कुठला एखादा प्रोजेक्ट आला तो दाखवा. त्या बाळा नांदगावकरांनी काही नसताना मोठे मोठे प्रोजेक्ट ह्या माझ्या मतदारसंघासाठी आणले होते. मला वाटतं राज ठाकरे साहेबांना वाटतं मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. तर मी तर खूप छोटा माणूस आहे हो,
मला वाटत नाही आपली शिवडीने आपला बाळा. हा माझा मतदारसंघ आहे, माझं कुटुंब आहे, माझी बायको आणि माझी मुलं एवढीच माझी कुटुंब नाही, हेही माझं कुटुंब आहे. आणि म्हणून ते प्रोजेक्ट आणले होते. आज बाळासाहेबांची हिंदुत्वाची जो नारा आहे, पुकार आहे, ध्वजा आहे, ते राजसाहेब घेऊन चाललेले आहेत. बाळासाहेबांची ध्वजा आणि एका बाजूला राजसाहेब हिंदुत्व घेऊन चाललेत, तर दुसऱ्या बाजूला सोनिया गांधीकडे आणि शरद पवारांकडे झुकणारे नारे तकदीर बोलणारे कुठे आहेत? हा तुम्ही शिवसैनिकांनी विचार करायला पाहिजे, याचा विचार तुम्ही करावा, एवढीच माझी विनंती आहे. राज ठाकरे साहेबांना जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. तुम्हाला बघायचं नसेल तर नाशिकला जा. ह्याच राज ठाकरे साहेबांनी त्यांचा 50 वर्षाचा प्रश्न सोडून टाकलाय. 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न जाऊन माहिती घ्या. तिकडचे रस्ते जाऊन बघा, काय सुंदर रस्ते बनवले ते. मला आठवते ती मिटिंग होती, साहेबांचे 40 नगरसेवक होते. साहेब 1 मिनिट जास्त घेतो. 40 नगरसेवक असताना साहेबांनी त्या महापालिकेत मिटिंग घेतली होती. सगळे कॉन्ट्रॅक्टर बोलवले, सगळे त्या ठिकाणी असणारे आमचे पदाधिकारी बोलवले. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने अधिकाऱ्याच्या समोर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर सांगितलं की मला ह्या नाशिकचे रस्ते एकदम सुंदर आणि छान पाहिजेत. माझ्या सहित आमचा कोणताही माणूस तुमच्याकडे टक्केवारी मागायला येणार नाही. हे आता जर कोण आला तर मला सांगा. ह्या त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना सांगितलं आणि पुढे सांगितलं, एवढं सगळं करून जर रस्ते चांगले झाले नाही आणि त्यात खड्डे पडले तर तुमची जागा कुठे असेल ते तुम्ही ठरवून घ्या. कुठं सांगणारे राज ठाकरे आणि महापालिकेचे रस्ते वारंवार सिमेंटचे बनवतात, कॉन्क्रीटचे बनवतात, पुन्हा त्याच्यावर खड्डे, पुन्हा त्याचे खड्ड्याचे टेंडर. हा फरक आहे. आणि म्हणून बाबांनो, राज ठाकरे साहेब हे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला लागलेली बाळासाहेबांच्या नंतरची देणगी आहे. मी साहेबांचा आभारी आहे की साहेब आपण आज भारतीय जनता पक्षाला मागच्या निवडणुकीला पाठिंबा दिलात, बिनशर्त पाठिंबा दिलात. खूप चांगलं केलं साहेब. कारण या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आता हिंदुत्वाची धुरा घेऊन जाणारा भारतीय जनता पक्ष आणि तुम्ही आहात आणि शिंदे गट आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठला पक्ष हिंदुत्वाची धुरा घेऊन जाणारा मला दिसत नाही. आणि म्हणूनच मी नरेंद्र मोदी साहेबांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी सुद्धा राम मंदिराची निर्माण केलं. ज्या राम मंदिराच्या साठी आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला पाठवलं होतं कार सेवेला, हा बाळानंदगावकर कार सेवेला गेला होता, त्यावेळेला तिकडे गोळीबारी होत होती, त्यावेळेला तिकडे चाकू सूर्य तलवारी चालत होते. त्यावेळेला आम्ही गेलो होतो, इथून लखनौला गेलो, ट्रेनिंग नगरसेवकांची एक टीम पाठवली होती, तिथून लखनौला गेलो, लखनौवरून बसनी बसलो, फैजाबादला उतरलो, फैजाबादवरून 7 किलोमीटर चालत आम्ही अयोध्येला गेलो. आणि त्या अयोध्येमध्ये कार सेवेत आम्ही भाग घेतला. मला आनंद. त्यावेळेला आम्ही जिवंत आलो, म्हणून जिवंत नसतो आलो तर पण आलो. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, ठाकरे कुटुंबाचा आशीर्वाद, बाळासाहेबांचा आशीर्वाद, आलो जिवंत. आणि आज मला आनंद वाटतोय. मोदी साहेबांचा आणि भारतीय जनता पक्षाचा आभार मानतो मी की माझ्या डोळ्यांनी आणि अशा कित्येक कारसेवकांनी या राम मंदिराची निर्मिती झालेली पाहिली आहे. हिंदू जनाचं स्वप्न साकार केलंय. आणि म्हणून आपण साहेब योग्य ठिकाणी एकमेकांशी आपण सोबत आहात, हिंदुत्वाची धुरा घेऊन जात आहात. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, राजसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. खूप काही बोलू शकतो पण नाही, साहेबांचे विचार आपल्यासाठी महत्वाचे आहेत. म्हणून साहेब मी लोकांना एवढीच विनंती करतो की थोडा या बाळानंदगावरती विश्वास ठेवा, थोडा विश्वास ठेवा. माझ्यापेक्षा जास्त विश्वास राज ठाकरे साहेबांवरती ठेवा. राज ठाकरे प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. बाळासाहेब जसे प्रामाणिक होते तसे राजसाहेब प्रामाणिक आहेत. ते रोखोक बोलतात. चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट. एखादा आपला पटणारा माणूस असेल पण त्यांनी जर चांगलं काम केलं तर चांगलं बोलणारं व्यक्तिमत्व आहे, खरं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून राज ठाकरेंच्या पाठीशी आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. समस्त हिंदू जनांनी उभं राहिले पाहिजेत. एवढीच मी विनंती करतो. माझी निशाणी 2 नंबरवरती आहे, रेल्वे इंजिन. त्याच्या समोरील बटन दाबा आणि राज ठाकरे साहेबांचा, ठाकरे परिवाराचा हा निष्ठावंत त्याला त्या विधानसभेत पाठवा. मी बेस्ट पार्लिमेंटरी नाही, मला माहिती आहे मी कसा फंड कुठून आणायचा ते मी करू शकतो. आणि या शिवडीमध्ये उत्तम प्रकारचं काम मी करून दाखवीन, एवढाच विश्वास तुम्हाला देतो. साहेब जास्त बोलल्याबद्दल मला माफ करा, तुम्हाला बसायला लागलं. आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. निश्चितच नांदगावकर साहेब
शिवडीकर जनता 100% 2 नंबरचं बटन दाबून आपल्याला भरघोस मताने विजयी करेल. यानंतर मी आमंत्रित करतो की ज्यांनी फक्त निव्वळ आमिष आणि आश्वासनं नव्हे तर महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांना उत्तरांसकट जाहीरनामा प्रसिद्ध केलेलं एकमेव व्यक्तिमत्व, मराठी प्रेमी, मराठी हृदय सम्राट, हिंदू जननायक